आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभ सकाळ सर्वांना. झालेली आहे सकाळची सुरुवात. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चहा पाणी वगैरे झालं, सर्व आवरून घेतलं आणि दूध वगैरे गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये दूध पण उतू गेलं थोडंसं. आपल्याला पटापट कामं आवरायची घाई झालेली असते आणि हे मध्येच काहीतरी वाढवे कामं होऊन बसतं. चला जाऊ द्या, होत असतं कधीतरी. घेतलं मग आवरून सगळं आणि मग स्वयंपाकाला लागले. आज काय मला वडाची पूजा पण करायला जायचं नव्हतं काही कारणामुळे, त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या, पुरणपोळी बनवण्यापेक्षा थोडासा साधा स्वयंपाक बनवूया. बटाट्याची भाजी, पुरी, परत भजे आणि थोडंसं कुरडई पापड काढून घेऊ. मग सकाळी डब्बा पण द्यायचा होता, शाळा पण होती त्याच्यामुळे आणि मुलांना पण जायचं होतं. मुलांना हॉस्टेलला सोडायचं होतं, त्याच्यामुळे मग कुकरला बटाटे लावून दिले, कांदा कट करून घेतला, बटाट्याच्या भाजीला लागणारा लसूण सोलून घेतला. आता म्हटलं बाकीचं दुसरं होईपर्यंत बटाटे शिजतील, पीठ वगैरे मळून ठेवता येईल. आणि मग मुलांना पण घाई होती, मुलंही म्हणत होते आवरायचं, त्यांना जायचं होतं हॉस्टेलला. त्याच्यामुळे मुलं घरी अभ्यासच नाही करत, बिलकुल अभ्यास नाही करत. नुसतं टी व्ही आणि मोबाईल, दोघं पण असेच त्रास देता. किती म्हटलं ना अभ्यास करा, नाहीच, नुसतं मोबाईल घेऊन बसता. हीच वेळ असते मुलांची शिकायची, तर ह्या वयामध्ये मोबाईल खेळत बसायचं, अभ्यास नाही करायचा, टी व्ही बघत बसायची. किती जरी रागवलं ना, किती जरी बोललं ना, तरी पण नाहीच, ऐकतच नाहीत. म्हणून ना मी हा निर्णयच घेतला. म्हटलं जाऊ द्या, जे वाटायचं ते वाटू द्या म्हटलं मुलांना. हॉस्टेलला कसं शिस्त असते तसं घरी नाही. घरी कसं किती शिस्त लावायला गेलं की मग ते लगेच असं वाटतं, उठलं की रागवता, काय यांना नुसतं रागवत राहता असं वाटतं मुलांना. मग तिथं ना सकाळी पहाटेच उठायला लागतं. 9-10 वाजेपर्यंत कोणी झोपू नाही देत हॉस्टेलला. मग तिथं समजतं पहाटे उठायचं, अभ्यास कसा करायचा, कसं नाही. मग तिथलं रागवलेलं चालतं, पण घरी रागवलेलं कोणी चालत नाही. आणि आता जर आपण लाड करत बसलो मुलांचे, तर पुढे खूप जड जातं आपल्याला. त्याच्यामुळे ना ज्या त्या गोष्टी झाल्याच पाहिजे. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आणि म्हटलं जाऊ द्या, काय एवढे लहान नाही आहेत ते आणि समजदार आहेत ते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझं शिक्षण किती झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी शिकलं पाहिजे, मुलांनी काहीतरी चांगलं केलं पाहिजे असं वाटतं मला. आणि हे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की मुलांनी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे. तसंच आम्हालाही दोघांना तेच वाटतं की सरही तेच म्हणतात की मुलांनी व्यवस्थित शिकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्यांचं पण तेच म्हणणं असतं की शिका तुम्ही, चांगलं व्यवस्थित राहावा, व्यवस्थित शिका. आणि घरामध्ये पण सर्व मुलं सांगत राहतात त्यांना. ही मुलगी सांगते, परत सूनबाई सांगते आमची, मोठा मुलगा सांगतो व्यवस्थित राहावा तुम्ही, तुम्हाला जे काही वाटतं ते आम्हाला सांगत जावा, आम्हाला विचारत जावा. सगळे मुलांना सपोर्ट करतात. अजून काय पाहिजे सांगा. आणि याच्यातून पण मुलं नाही शिकले तर मग काय उपयोग आहे. त्याच्यामुळे ना असं टेन्शन येत राहतं मला कधी. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आपल्याला थोडंसं ना मुलांपासून दूर राहिलं का आता काय वाटणार नाही, पुढे चालून तेच आपल्या खूप कामाला येणार आहे. थोडंसं वाटेल वाईट, असं कोणत्याच आईला वाटत नसतं की मुलांनी आपल्यापासून दूर जावं किंवा मुलांनी दूर राहावं, असं कोणत्याच आईला असं वाटत नसतं. प्रत्येक म्हणजे आईला मुलं ना हे खूप जवळचे असतात. खूप माया असते, खूप प्रेम असतं मुलांमध्ये. पण ते आत्ता काय उपयोग नाही माया आणि प्रेम दाखवून. त्यांच्या भविष्याचा पण थोडा विचार करावा लागतं. माया आणि प्रेमामध्ये जर गुंतून पडलं तर मग ते मुलं पुढे चालून माहिती आता किती काय घडतं आहे, कसे मुलं आहेत बघा. इथे बटाट्याची भाजी वगैरे बनवून घेतली आणि मग आता मला खूप उशीर होत होता. मग मुलीला बोलले, मला थोडंसं करू लागतो म्हणजे लवकर होऊन जाईल, कारण डब्बा द्यायचा होता, मुलांना जेवायला पण द्यायचं होतं 11 वाजायच्या आतमध्ये आणि त्यांना दोघांना डब्बा पण द्यायचा होता. त्याच्यामुळे उशीर होईल बोलले तिला, थोडंसं करू लाग. मग ती बोलली हो. मग तिने पापड वगैरे काढले, भाजीला फोडणी दिली आणि लगेच पुऱ्या बनवायला घेतल्या, कारण डब्बा भरायचा होता, मुलांना जेवायला वाढायचं होतं. आणि इतकी घाई होते ना सकाळी, खरंच खूप घाई होते. तर इकडे भाजी वगैरे झाली होती आणि थोड्याफार पुऱ्या पण झाल्या होत्या तळून. मग मुलांना बोलले, झाले गरम स्वयंपाक, घ्या लगेच तुम्ही जेवण करायला. मग ते बोलले हो ठीक आहे. मग दोघांनी, लहाना तर बसलाच होता जेवायला, पण मोठ्याला पण बोलले घे तू पण जेवण करून. सरांना पण विचारलं, म्हटलं तुम्ही पण जेवण करताय का, तर ते बोलले नाही, आता एवढ्या लवकर जेवण नाही जात मला, त्याच्यामुळे जाऊ द्या म्हटलं, डब्बाच देऊ तुम्हाला. पण असं वाटतं की असं स्वयंपाक असल्यानंतर जेवण करावं असं सर्वांनी, पण एवढ्या लवकर पण जेवायची सवय नाही, बरोबर आहे ते. ठीक आहे म्हणलं. मुलीला पण बोलले तू पण जेवण करायला बस, तू पण घे गरम जेवण करून. पण ती बोलली नको, मला आता एवढ्या लवकर जेवण नाही जात, त्याच्यामुळे आपण सोबतच बसू दोघी पण. म्हटलं ठीक आहे, तुला म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा जेव. तसं आम्ही 12-12:30 वाजता जेवण बसतो, पण कधी उशीर होतो, 1-1:30 पण होतं, कारण काम पण असतं ना, त्याच्यामुळे होऊन जातं वेळ. तसं ना मुलं काही खूप आगाऊ नाही आहेत.
कुठे घराच्या बाहेर जात नाहीत, कुठे मुलांमध्ये जात नाहीत. त्याच्यामुळे ना ते घरामध्येच बसून बसून फक्त टी व्ही आणि मोबाईल बस एवढंच, बाकी काहीच नाही. त्याच्यामुळे मला ना असं संताप होऊन जातो, खूप चिडचिड होऊन जाते. असे नुसतं टी व्ही आणि मोबाईल बघत बसलेले दिसले ना, मग खूप राग येतो मला. तसं ते घरामध्ये काम वगैरे सगळं करू लागता, बाहेरचं मार्केटला वगैरे सगळं म्हणजे सगळं बघता, सगळं म्हणजे व्यवस्थित आहे. फक्त ते 2च वाईट गुण आहेत त्यांच्यामध्ये. टी व्ही एक तर जास्ती बघायची आणि मोबाईलमध्ये गेम खेळत बसायचा, एवढंच. बाकी सगळं म्हणजे व्यवस्थित आहे त्यांचं, बाकी कुठेच काही प्रॉब्लेम नाही. आणि गॅस जवळ ना खूप गरम होतं, खूप म्हणजे खूप गरम होतं. आता सकाळचं 10-10:30 वाजले असतील फक्त, तरीसुद्धा इतकं गरम होतं आहे. पाऊसच नाही पडत, पाऊस पडला पाहिजे. पूर्ण जून महिना संपला तरीसुद्धा पाऊस नाही. 2-3 वेळा आला असेल फक्त पाऊस इकडे, बाकी काहीच पाऊसच नाही. दररोज असं वाटतं की पाऊस येईल, पाऊस येईल. नुसतं गरम होतं, नुसतं आभाळ येतं आणि जातं, बस. इतकं गरम होतं ना त्याच्याने, तर खूप गरम होतं. झालेला आहे स्वयंपाक इथे माझा. मुलांना जेवायला वाढलं, मुलांचं जेवण झालं, डबे वगैरे भरले. मग डबे वगैरे द्यायचे होते ते. ती गादी काय करायची, थोडीशी उडी करून काढायची म्हणजे तुला बसता येईल. चला, निघालेले आहेत मुलं. आणि वाईट तर वाटतंच मुलं निघाल्यानंतर. कोणत्या आईवडिलांना असं वाटतं की मुलांना सोडून राहावं असं? प्रत्येकाला तेच वाटतं, आपले मुलं आपल्या जवळच असावे. पण मुलं त्याचा ना खूप गैरफायदा घेतात. कधी रागवायला गेले की आपल्यालाच वाईट वाटतं, जाऊ द्या, लहान आहेत लहान आहेत. पण तसा विचार केला तर आता एवढे मोठे झाले, त्यांना समजायला पाहिजे सगळ्या गोष्टी. तर कसा वाटते माझा निर्णय, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आत्ता सगळं आवरून वगैरे झालं, जेवण झालं आणि आता थोडासा आराम करते. कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.